झी 24 तास एक पाऊल पुढे। महागाई, दहशतवाद, नक्षलवाद यासारख्या मुद्द्यांवरती गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांवरती जोरदार हल्लाबोल केला। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोपाच्या जाहीर सभेत मराठीत भाषणाला त्यांनी सुरुवात करून सुरुवातीलाच उपस्थितांची मन जिंकली आणि त्यानंतर तब्बल 40 मिनिटांच्या भाषणामध्ये दुष्काळ, सरकारची ध्येय धोरणे, ऊर्जा, कृषी क्षेत्रातील प्रगती या मुद्द्यांचा आधार घेत त्यांनी यूपीए सरकार आणि पंतप्रधानांवरती जोरदार टीका केली। सरकार आणि निर्मल बाबा सारखेच असल्याचं सांगत सोनिया गांधींनी केवळ आश्वासन दिलं मात्र कामगिरी करून दाखवली नाही अशी टीकाही त्यांनी केलेली आहे। राज्यांना महापालिकेसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत एनसीटीसी सारख्या कायद्याची गरजच काय असा प्रश्नही त्यांनी या निमित्तानं उपस्थित केला। रुपयाची घसरण हे षडयंत्र तर नाही ना अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली। एकूणच भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार आपणच आहोत हे या निमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं। तर नितीन गडकरींसह इतर बड्या नेत्यांनीही यूपीए सरकारवर पेट्रोल दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला। 2014 पूर्वीच देशात एनडीएचं सरकार येईल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला। मात्र या सभेत माहौल मात्र सबकुछ मोदी असाच राहिला। या सभेच्या निमित्तानं भाजपात नव्या गडकरी मोदी पर्वाची सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालं। तर लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांनी सभेतली अनुपस्थिती अनेकांचं लक्ष वेधणारी होती। मंचावर बसलेले सगळे वरिष्ठ नेतेगण, मुंबईकरांना माझे नमस्कार। महाराष्ट्र आता दुष्काळ पीडित आहेत। बिकट परिस्थिती आहेत। यावेळे महाराष्ट्राचे शेतकऱ्यांच्या प्रती माझी सहानुभूती व्यक्त करतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।